कुलदेवतेचा नामजप केल्याने होणारे लाभ. कुलदेवतेचा नामजप का करावा? जलद ईश्वरा प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. म्हणून आपल्या कुलदेवतेचा नामजप प्रतिदिन किमान 1 ते 2 तास आणि जास्तीत जास्त म्हणजे 7 करावा. उदा. कुलदेवी श्री महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देव्यैनं असा नामजप करावा. ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची 30% वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. कुलदेवता माहित नसल्यास श्री कुलदेवताई नमः असा नामजप करावा. असा जप केल्याने कालांतराने कुलदेवता समजल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्यांना केवळ कुलदेव आहे त्यांनी त्याचा जप करावा. उदा. श्री व्यंकटेश कुलदेव असेल तर श्री व्यंकटेशाय नमः असा जप करावा. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा. लहानपणी आईवडील असताना आपण आईकडेच अधिक हट्ट करतो कारण ती हट्ट लवकर पुरवते. तसेच कुलदेवापेक्षा कुलदेवी लवकर प्रसन्न होते. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले.